तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही? ओबीसीचं आरक्षण भेटण्याचा संबंधच येत नाही. मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही? मराठ्यांना आरक्षण कशासाठी भेटायला पाहिजे? का? जातीय कट्टरता एवढी भिनली आहे लोकांमध्ये की एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल जातीमध्ये. ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल लक्ष्मण हाके आहे, ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल मनोज जरांगे आहे. आजही या महाराष्ट्रामध्ये विजय एलटीची मुलं 7वी 8वी नंतर एलसी घ्यायला जात नाही. गरीबाला जातच नाही ना सर. गरीबाला मग तुम्ही कुठल्या गरीबाची तुलना करताय? जात अरे नाही, जा मी म्हणतोय. अरे दादा, तर पूजा खेडकर कलेक्टर होऊन ओबीसी समाजासाठी काय फायदा झाला? म्हणजे जर ती सुधारली तर ती स्वतः सुधारली ना, समाजाला काय फायदा झाला नाही. आता हे सगळे प्रश्न सुटणार आहेत, फक्त एकदा आरक्षण भेटायला पाहिजे बस. आरक्षण भेटायला पाहिजे म्हणजे पॉलिसी आहे ना. तुम्ही आरक्षणाला का कटकऱ्यामध्ये नाही नाही, मी आरक्षणाला कटघऱ्यामध्ये मग काय नाही म्हणताय? करत आहे. आज आरक्षण असताना पण हे लोक भेटत नाही. व्यवस्था नाही इथली. हजारो वर्षाचं स्पॅन आहे. ब्लड मध्ये जात आहे तुमच्या. समजा या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला धनगरांची लोकसंख्या. ओके. त्या धनगराचा एकही खासदार आजपर्यंत देशाच्या संसदेत जाऊ शकतो. त्यांना रोखलंय कोणी सर? रोखलंय कोणी? मराठा आरक्षणाची लढाई नाही लढत. मराठा वर्चस्ववादाची लढाई लढतो. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला तो डायरेक्ट धडका देतोय. कॉन्स्टिट्यूशनची चौकट मोडायचा प्रयत्न करतोय तो माणूस. घटना चॅलेंज करतोय तो माणूस. आजही इथला लबान बंजारा आजही तो तांड्यावरतीच राहतो. त्याच्या घराची उंची 10 फुटापेक्षा उंच असू शकत नाही. आजही मॅक्सिमम लोकांच्या घरावरती पत्रे आहे. आजही मॅक्सिमम बंजारा ऊसतोडीचं काम करतो, मजुराचं काम करतो. बीडला पेटवलं कोणी? कोणी पेटवलं सर? कोणी पेटवलं? तुम्हाला जगाला माहिती आहे ना. माझ्या तोडून काय सांग, मी पण सांगतो. मग दलिताची चळवळ लढणारा लक्ष्मण हाके महाराष्ट्राचा का मुख्यमंत्री होऊ नये? आता कोणाला पटणार नाही, कोणाला हास्यास्पद वाटेल. कारण दलित ओबीसीनी भटक्यांनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणं म्हणजे हास्यास्पदच आहे. नमस्कार, सचिन स्पेसमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही आपले जे व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये आम्ही सर आतापर्यंत सर्व राजकीय व्हिडिओ वगैरे बनवले आणि ट्रॅव्हलिंग वगैरे असं कंटेंट असतं. परंतु आता सध्या महाराष्ट्रामध्ये 2च व्यक्ती फेमस आहेत. एक तर ते मनोज जरांगे पाटील आणि दुसरे लक्ष्मण हाके. सर म्हणजे तुम्हाला सर यासाठी म्हणतो की तुम्ही प्राध्यापक होते, तर प्राध्यापक हा पेशा सोडून म्हणजे हे आरक्षण, ओबीसी आरक्षण याच्याकडे कसे वळाला? तसं तर मी लेक्चरर सिनियरला लेक्चररशिप केली आणि ती लेक्चरशिप फार काही दिवस केली नाही. अच्छा. एक साधारण 2002 पासून ते 2006-07 पर्यंत केली. आणि त्यानंतर काय आपण लेक्चररशिपमध्ये काम नाही केलं. छोटा मोठा व्यवसाय आणि सामाजिक चळवळीमध्ये वळवला गेलो. पण खरं सांगायचं तर मी महाविद्यालयीन जीवनामध्ये म्हणजे माझं ज्यावेळी शिक्षण सुरू होतं त्यावेळी माझं लिटरेचर खूप प्रमाणात मी वाचत गेलो. ते लिटरेचर एवढं वाचलं की मी दलित साहित्य, साठोत्तरी मराठी साहित्यातले प्रवाह सगळे वाचले. मग साठोत्तरी म्हटल्यानंतर काय, 1960 नंतर मराठी साहित्यात जे प्रवाह आले, आदिवासी असतील, दलित असतील, ग्रामीण असतील, अगदी महिलांची आत्मकथनं असतील, दलित महिलांची आत्मकथनं असतील, म्हणजे असे अनेक प्रवाह मी वाचत गेलो. जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. बाबासाहेबांचं संविधान. मग ज्यावेळी मी लिटरेचर वाचत होतो त्यावेळी ऑटोमॅटिक एक चळवळ, संघर्ष, इथले सामाजिक स्तर, चातुर्वर्ण्य व्यवस्था, रिझर्वेशन पॉलिसी, स्वातंत्र्य लढा, या सगळ्या गोष्टी एक खूप अभ्यासानं किंवा वाचण्यानं आणि आपण ग्रामीण भागातनं पुढं येण्यानं जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. आणि मग त्यातून पुढं एक चळवळीचं अंग ऑटोमॅटिकच त्या महाविद्यालयात. कोणत्या कॉलेजला होते सर तुम्ही? शिक्षणासाठी कोणत्या कॉलेजमध्ये होते? शिक्षणाला मी 11वी पासून TY पर्यंत विलिंग्डन कॉलेज सांगलीला होतो. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं एक सांगलीमधलं एक खूप जुनं नामांकित कॉलेज आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच संस्थेच्या फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे केलं. आणि तिथंच टीचिंगचं काही काळ मी काम केलं. त्या बात आहे. तिथं टीचिंग केली. कोणता सब्जेक्ट शिकवायचं सर? मराठी लिटरेचर. काय झालं, MPSC साठी माझा ऑप्शन हा मराठी लिटरेचर होता आणि त्यात सोशिओलॉजी होता. आणि मग कधी UPSCची परीक्षा द्यायचो, कधी MPSCची द्यायचो. MPSCच्या मेन्स पण मी दिली एकदा. त्यानंतर मग जरा थोडंसं परिस्थिती आपली आणि एकूण नाही ते जमलं. 4-5 वर्ष सातत्यानं अभ्यास करणं आणि ज्या डिवोशननं चिकाटीनं जे अभ्यास करावा लागतो त्यामध्ये थोडंसं आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळं आपण अनेक ऑप्शन स्वीकारत गेलो आणि पुढं लढत राहिलो. म्हणजे आरक्षणाकडे कसं वळण्याचा म्हणजे दृष्टिकोन कसा होता तुमचा बघण्याचा? आरक्षण म्हणजे असे कोणते चॅलेंजेस तुम्ही फेस केले तुमच्या शैक्षणिक जीवनामध्ये की तुम्हाला असं वाटलं की नाही ओबीसीला एक म्हणजे डेजिग्नेटेड आरक्षण तर आहेच, पण आता ओबीसी मध्ये दुसरं कोणी असं सामील नाही झालं पाहिजे किंवा या आरक्षणाला धोका नाही बसला पाहिजे, या कोणत्या गोष्टी त्याच्या तुम्हाला हिट झाल्या? नाही, आता उपोषणाला बसण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की मी 2-3 वर्ष स्टेट बॅकवर्ड कमिशनवरती काम केलं. ओके. जो स्टेट बॅकवर्ड कमिशन या महाराष्ट्रामध्ये कुणाचं एक्सक्ल्युजन करायचं, कुणाचं इन्क्ल्युजन करायचं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या जातींना मागास, एखाद्या जातीचं समजा ॲप्लिकेशन आलं
कुणाला मागास ठरवायचं, कुणाला मागास नाही ठरवायचं, ते कसं मोजायचं, ते कसा काउंट करायचा, त्याचं कशा पद्धतीनं सर्वे करायचा, मग मागास म्हणजे कोण, मागासची व्याख्या काय, मग मंडल आयोग काय, मग राज्य मागासवर्ग आयोगाची कायद्याची कक्षा काय, त्याचं कार्य काय, या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवायला मिळाल्या. कसं ठरवलं जातं कोणत्या जातीला आरक्षण द्यायला पाहिजे, कोणत्या जातीला नाही द्यायला पाहिजे, हे कोणते असे मुद्दे असतात की त्याच्यावर ठरवलं जातं? थोडक्यात सांगतो, पब्लिक अपीलिंग भाषेमध्ये सांगतो, महाराष्ट्राच्या सरासरी एज्युकेशनच्या आरक्षण मागणारी कम्युनिटी सरासरी एज्युकेशनच्या किती मागं आहे, मागास म्हणतो ना आपण, तर किती पिछडली, एज्युकेशनच्या सरासरी किती मागं आहे, महिलांचं एज्युकेशन मधलं गळतीचं प्रमाण, महाराष्ट्राचं गळतीचं प्रमाण एका सो अँड सो टक्केवारीमध्ये असतं, त्या टक्केवारीपेक्षा पण ती कम्युनिटी किती मागं आहे. ओके. महिलांचं राहणीमान, मग घर वगैरे असणं, एज्युकेशन, मग सामाजिक मागासलेपणला या सगळ्या पॅरामीटर्समध्ये सर्वात जास्त वेटेज हे सामाजिक मागासलेपणाला असतं, की त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्या कारणानं टोटल समाज व्यवस्थेचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तुच्छतापूर्वक आहे का, त्याला दुय्यम वागणूक दिली जाते का, त्याला हिनवलं जातं का, त्याला माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला इथल्या व्यवस्थेमध्ये थोडंसं निग्लेक्ट केलं जातं का. हे जे सामाजिक मागासलेपणाचे जे निकष आहेत ते निकष जोपर्यंत प्रूव्ह होत नाहीत, एज्युकेशन मधलं तुमचं पर्याप्त प्रतिनिधित्व, शिक्षणाची एंट्री पॉईंट असो किंवा नोकरीची एंट्री पॉईंट असो, तिथं जर तुमचं पर्याप्त प्रतिनिधित्व नसेल तर तुम्ही मागास ठरता. आणि तुमच्या कम्युनिटीच्या लोकसंख्येच्या जर 2 पट 3 पट तुमचं प्रतिनिधित्व शिक्षणामध्ये असेल, नोकऱ्यामध्ये असेल, तर तुम्ही मागास कसे ठरणार. बरोबर. हे 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 ठरवण्याचा अधिकार राज्य मागास मंडल कमिशन मध्ये जे झालं होतं, म्हणजे मंडल कमिशन स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर ओबीसी जे हे ठरवण्यात आलं आणि याच्यामध्ये ज्या कास्ट टाकण्यात आल्या, मग त्याच्यानंतर आत्ताच्या घडीमध्ये तेच काम तुम्ही त्या आयोगानुसार करता. राईट. सो अगदी 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 ज्या पद्धतीनं मंडल आयोगानं काम केलं, ज्या पद्धतीनं कालेलकर आयोगाने काम केलं, त्याच पद्धतीचं काम आत्ताच्या कालावधीमध्ये तो एक आयोग असतो, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग असतो, परत घटक राज्यांचा त्या स्टेटचा राज्य मागासवर्ग आयोग असतो. बरं, ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे गाजलेलं आहे सर्वात जास्त ओबीसी आणि मराठा जे आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे सर, ओबीसी ही जे आहे म्हणजे जी टर्म आहे, या ओबीसी मध्ये किती कास्ट आहेत, टोटल किती जाती आहेत त्याच्यामध्ये? तसं जाती उपजातीसह म्हटलं तर 492 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके. महाराष्ट्रामध्ये आता आम्ही आयोगावर असताना आम्ही जवळजवळ 40 ते 50 प्रकरणं निकाली काढली होती. ओके. अजून काही लोक, काही जाती प्रतीक्षेमध्ये आहेत. ओके. जसे की आमच्या सोलापूर परिसरामधली निलगर आहे, ती अजून प्रतीक्षेमध्ये आहे. आमच्या सोलापूर जिल्हा, सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरची रड्डी लिंगायत म्हणून आहे, त्यांचं ऍप्लिकेशन आहे आम्हाला ओबीसी मध्ये इन्क्लुजन मिळावं. अजून लिंगायत समाजातल्या आम्ही 10 ते 12 जातींना आतापर्यंत राज्य मागासवर्ग आयोगानं ओबीसीच्या कास्टमध्ये इन्क्लूड केलेल्या अलीकडच्या कालावधीमध्ये. अजून 6 ते 7 जाती प्रतीक्षेमध्ये आहेत लिंगायत मधल्या. म्हणजे लिंगायत हा धर्म आहे, लिंगायतामध्ये पण सुतार आहेत, लिंगायतामध्ये पण लोहार आहेत, लिंगायतामध्ये पण नाभिक आहेत, लिंगायतामध्ये पण धनगर आहेत. अशा ज्या जाती आहेत ज्या आमच्या खाली कर्नाटक बाउंड्रीवरून महाराष्ट्रात आल्या, ज्यांचा रहिवास 60-70 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा 2-3 पिढ्यांचा आहे, त्या लोकांना सुद्धा ते या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याच्या त्यांच्या मागण्या आहेत. अशा अजून जाती यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात बेबी भविष्यात. बरं सर, मला हे सांगा, आरक्षण आणि एखाद्या जातीची म्हणजे प्रगती कशी होते? आरक्षणानं प्रगती करण्यासाठी आरक्षण नाहीये. कशासाठी आरक्षण? आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. अच्छा. ज्या समाज व्यवस्थेमध्ये ज्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं नाही, ज्यांना धोरणं ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होता आलं नाही, ज्यांना एज्युकेशनमध्ये सामील होता आलं नाही, ज्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली गेली, त्या लोकांना सुद्धा वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या भारताचे लोक, आम्ही ह्या लोकशाहीमधले लोक, आम्ही समान आहोत, आम्ही आमच्यामध्ये गुणवत्तेला कुठेही कमी नाही, आम्हीही या जातीत जन्माला आलो म्हणून काय, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आमच्याही मताला समान अधिकार आहे, आमचाही मान सन्मान इज्जत इब्रत ही इतरांच्या बरोबरीचीच आहे, हे सांगण्यासाठी रिझर्वेशन आहे. सध्याची परिस्थिती काय सांगते मग? सध्याची परिस्थिती त्यांना कुणीतरी वेगळं सांगितलंय की ओबीसी आरक्षण मिळाल्यावरच आपल्या घरावर सोन्याची कौले येणार आहे. प्रतिनिधित्वासाठी जर तुम्ही प्रतिनिधित्वासाठी ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन याला म्हणतात. मग ते शिक्षणामधला असो, नोकऱ्यामधला असो, पंचायत राजमधला असो, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधला असो, विधानसभेमधला असो, लोकसभेमधला असो. महाराष्ट्रात ओबीसीचं प्रतिनिधित्व किती आहे सर? पॉलिटिकल पंचायत राजमध्ये 27% रिप्रेझेंटेशन आहे. त्यामध्ये 58,000 पोस्ट आहेत महाराष्ट्रामध्ये पंचायत राजमध्ये. पण विधानसभेमधलं आणि लोकसभेमध्ये मात्र लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नगण्य प्रतिनिधित्व आहे. अच्छा. हा, SC STचे 52-53 आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाऊ शकतात. हा, कायद्यानं कंपल्शन आहे, त्यांना रिझर्वेशन आहे म्हणून. ओके. पण ओबीसीचे काही स्वतःच्या ताकदीवरती निवडून जाणारी लोक वेगळी आहेत, पण त्यांचा ओबीसीचा काही संबंध नाही, ओबीसी चळवळीचा काही संबंध नाही.
ते ओबीसीच्या स्वतःच्या capability स्वतःच्या वरती. कॅपेबिलिटीवर त्या पक्षातल्या त्यांच्या याच्यावर पक्षाच्या अजेंड्यावर काम करणारी काही माणसं आहेत. ओके. पण ते ओबीसीच्या मुवमेंटमधून किती निवडून गेले आणि ओबीसीसाठी किती काम करतात हा परत संशोधनाचा विषय आहे. मग महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रतिनिधित्व कोणत्या समाजाला आहे सर? ते जग जाहीर आहे ना, सांगायची काय आवश्यकता आहे. सांगा जरा. मराठा कम्युनिटी ही सरासरी 288 पैकी 180 170 एवढे आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मराठा कम्युनिटीची निवडून जातात. आत्ताची जी लोकसभा झाली, पाठीमागचं सोडून देऊ आपण, आत्ताची लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये 26 खासदार, फक्त 48 पैकी 26 खासदार मराठा समाजाचे आणि 6 खासदार परत कुणबी मराठाचे. कुणबी म्हणजे 32 खासदार हे कुणबी मराठाचे. ओके. 48 पैकी. मग SC STचं रिझर्वेशनचे खासदार वेगळे, परत ते बाजूला ठेवतात. मग ओबीसीचे किती असतील विचार करा तुम्ही. 1 2 3 आहेत, पण ते नावाला आहेत. त्यांचा ओबीसीच्या मुवमेंटचा काही काडी मात्र संबंध नाही. त्यांची ती कुवत पण नाही आणि ते पण त्याचा कधी आम्ही ओबीसीचे लीडर आहोत म्हणत नाहीत आणि ओबीसी नाही ते कधी आपले नेते आहेत असं वाटलं. आत्ताचे जे काही खासदार निवडून गेले 1 2 काय 2 3 असतील ते 1 2च आहेत. म्हणजे आज जे महाराष्ट्र जो बघतोय सर, म्हणजे आरक्षणामुळे भरपूर जातींचा फायदा होतो, जसं तुम्ही म्हणताय प्रतिनिधित्व भेटलं जातं. पण महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आज की आरक्षणामुळे एक रॅडिकलायझेशन असं पसरलंय म्हणजे समाजामध्ये. जसं आपण धार्मिक कट्टरता जशी देशाने आपल्या बघितलेली भरपूर वेळेस दंगली बघितल्या, गोष्टी बघितल्या, परंतु आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की जातीय कट्टरता एवढी भिनली आहे लोकांमध्ये की एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असेल जातीमध्ये. हे कोणामुळे झालंय? याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? याच्यासाठी रिस्पॉन्सिबल लक्ष्मण हाके आहे की याच्यासाठी रिस्पॉन्सिबल मनोज जरांगे आहे? कोण आहे की दुसरे कोणी? याच्यासाठी मनोज जरांगे पण रिस्पॉन्सिबल नाहीत आणि लक्ष्मण हाके पण रिस्पॉन्सिबल नाहीत. मनोज जरांगे पण एका सामान्य कुटुंबामधून येतात आणि लक्ष्मण हाके पण एका सामान्य कुटुंबामधून येतात. त्यांच्या दोघांचाही कुठलाही राजकीय सामाजिक कुठलाही बॅक हिस्ट्री नाही किंवा आमदार खासदाराची पोरं नाही. ते त्यांच्या बेरोजगारी आली, गरीब झाला, म्हणजे गरजवंतांचा लढा म्हणून ते लढतायत. मागणी त्यांची बरोबर आहे, पण ते आरोप ज्यांच्यावर करतायत तो आरोप मात्र चुकीचा आहे. ओके. लक्ष्मण हाके कुणाकडून मागत नाही, कुणाच्या ताटातलं हिसकावून घ्यायची लक्ष्मण हाकेंची भूमिका नाही. लक्ष्मण हाके म्हणतात की आम्हाला आत्ता 93-94ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, 47ला घटना अंमलात आली, 50ला, पण ओबीसींना रिझर्वेशन मिळालं ते 93-94ला 1993-94ला, म्हणजे 28-29 वर्षाचा काल झालाय. या कालावधीमध्ये आता कुठेतरी ओबीसींचं पंचायत राजमध्ये रिफ्लेक्शन दिसतंय, कुठेतरी शिक्षण नोकऱ्यामध्ये थोडंफार रिफ्लेक्शन दिसतंय. आणि मग तेच जर या कम्युनिटीमध्ये या प्रवर्गामध्ये जर शासक वर्ग असलेला मराठा समाज जर आला तर ओबीसीचं रिझर्वेशन संपून जाईल. त्याचा फायदा ना मराठ्यांना होणार, मराठ्यांना होईल, पण जे ओबीसींसाठी जे सामाजिक विकलांग आहेत, सामाजिक म्हणजे सोशल हँडिकॅप्ड आहे, त्या लोकांसाठी रिझर्वेशन आहे. मराठा हँडिकॅप्ड आहे, सामाजिक अपंगत्व असलेला मराठा आहे, हे कोण सांगेल आणि कसं सांगेल? देता का उदाहरण एखाद दुसरी कोणी की मराठा या गोष्टीमुळे मागास म्हटलं जातं मराठा समाजाला? तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही? ओबीसीचं आरक्षण भेटण्याचा संबंधच येत नाही. मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही? मराठ्यांना आरक्षण कशासाठी भेटायला पाहिजे? का आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं? तुम्ही जसं आरक्षण हे मागासवर्गीयांना दिलं जातं. पण तुम्ही मग मराठा मागासवर्गीयाचे पॅरामीटर्स फुलफिलच करू शकत नाही. आजपर्यंत 4 मागासवर्ग आयोगाने नाकारलंय, सुप्रीम कोर्टानं नाकारलंय, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं नाकारलंय. BH मार्लापल्लेंच्या केसमध्ये सांगितलं की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा इज नॉट इक्वलंट, किंवा त्यांना मराठ्यांना सामाजिक मागासवर्ग म्हणणे आणि कुणबी आणि मराठा एक आहेत म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. हे कोणाचं जजमेंट आहे? पण तुम्ही जसं म्हणताय की आरक्षणामुळे जे प्रतिनिधित्व भेटतं, प्रतिनिधित्व जर भेटत असेल, सपोज जर एखादा बॅकवर्ड कास्टवाला जर एखादा कलेक्टर वगैरे होता, आपण सध्याचं ट्रेंडिंग प्रकरण घेऊया महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे, पूजा खेडकरचं प्रकरण घेऊया आपण. पूजा खेडकर आरक्षणातनं कलेक्टर होती, UPSC क्रॅक करून ती कलेक्टर होती. ओके, तर पूजा खेडकरचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? ती समाज म्हणजे वंजारी समाजातनं ती झाली, वंजारी म्हणण्यापेक्षा आपण ती ओबीसी मधनं झाली, तर पूजा खेडकर कलेक्टर होऊन ओबीसी समाजासाठी काय फायदा झाला? म्हणजे जर ती सुधारली तर ती स्वतः सुधारली ना, समाजाला काय फायदा झाला? नाही, तसं नसतं. तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. नाही, सांगतो, उत्तर देतो ना. बिलकुल. विषय असा आहे, एक उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयात होते त्यावेळी दलितांचं रिझर्वेशन फार इंग्रजांनी 1935 पासून अनेक कायदे आलेले होते आणि मग ते जे रिझर्वेशन होतं, एक नव्यानं एक मुलगा IAS झाला, कलेक्टर झाला. कलेक्टर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मुलाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, कार्यालयात म्हणा, घरी म्हणा. मग बोलवून घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मुलाला सांगितलं की तुझी जी ही लाल दिव्याची गाडी आहे, ही गाडी घेऊन तू हम रस्त्यानं जाण्याऐवजी तू ज्या प्रवर्गामधून येतो, ज्या समाजामधून येतोस, त्या समाजाच्या गल्लीमधनं, मोहल्ल्यामधनं ही तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन
जाऊ देत जा. मग तो मुलगा म्हणाला, तो कलेक्टर म्हणाला, मग बाबासाहेब असं केल्यानं काय होणार आहे? तर बाबासाहेबांचं जे उत्तर दिलं बाबासाहेबांनी, की तू ज्या कम्युनिटीमधून जन्माला येतोस त्या कम्युनिटीला तुझी जर लाल दिव्याची गाडी त्या मोहल्ल्यामधनं, म्हणजे सुताराच्या मेटावरनं, कुंभाराच्या वाड्यावरनं, किंवा मातंग गल्लीमधनं, किंवा आपल्या गाव कुसातल्या त्या वाड्या वस्त्यामधून तुझी लाल दिव्याची गाडी जाईल, त्यावेळी धुणं धुणाऱ्या बायका, त्या मेटावर काम करणारा सुतार, तिथला एखादा माणूस, त्याच्या मनामध्ये अशी विन विन सिच्युएशन निर्माण होईल की आमच्यामध्ये ही गुणवत्तेला कुठेही कमी नाही, आम्ही सुद्धा कलेक्टर बनू शकतो आणि आपण सुद्धा या देशाचे नागरिक आहोत. ही जी फिलिंग आहे, यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. पूजा खेडकरनी अधिकारी व्हावं आणि मग त्याचा असं डायरेक्ट तुम्ही अधिकाऱ्याकडून तुम्ही रिफ्लेक्शन नाही घेऊ शकत, परंतु तुम्ही लोकप्रतिनिधीकडून मात्र तू ज्या कम्युनिटीमधून आलास त्या कम्युनिटीसाठी तू काम करणं हे बाय डिफॉल्ट आहे. जिसकी संख्या जितनी भारी उसकी सत्ता में भागीदारी होनी चाहिए. अगर भागीदारी नहीं होगी तो उनके कम्युनिटी के लिए वो कुछ भी नहीं कर पाएगा. डेफिनेटली. मी प्रतिनिधित्व का बोलतोय? समजा या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला धनगरांची लोकसंख्या आहे. त्या धनगराचा एकही खासदार आजपर्यंत देशाच्या संसदेत जाऊ शकलेला नाही. मग 2 नंबरला कम्युनिटी असलेल्या समाजाच्या व्यथा, वेदना, अडचणी, त्यांचं राहणीमान, त्यांना रोखलंय कोणी सर? रोखलंय कोणी? व्यवस्थेने रोखलंय ना. मग हजारो वर्षामध्ये दलितांना रोखलं होतं कोणी? हजारो वर्षामध्ये उपजाऊ जमीन मालकीची कुणाच्या? हजारो वर्ष इथला गावगाड्यातला पाटील देशमुख वतनदार होता कोण? रोखलंय कोणी? म्हणजे बळी तो कानपळी, इथं बळीला पाताळात जावं लागलं. मग रोखलंय कोणी? मग सांगू का पहिल्यापासून आतापर्यंत किती पिढ्यांचं सांगू, किती 100 वर्षांचं सांगू? महादेव जानकर आता उभे होते परभणीमधून, त्यांचं पडण्याचं कारण काय सर? व्यवस्था. इथं नॅरेट सेट आहे ना. ही व्यवस्था समजून सांगा. इथं नॅरेट सेट आहे. आमदार खासदार आम्हीच बनणार. तुमचं काय काम आहे आमदार खासदार बनायचं? पण या जातीने स्वतःचं प्रतिनिधित्व का निर्माण नाही करू शकले सर आतापर्यंत? तेवढी लिटरसी रेट नाहीये. तुम्ही जसं म्हणताय की 2 नंबरला तुमचा समाज आहे आणि मी बंजारा कम्युनिटीला बिलॉंग करतो सर. आमच्या समाजाचं जरी पॉप्युलेशन बघितलं तुम्ही, महाराष्ट्रामध्ये भरपूर पॉप्युलेशन आहे. काय होतं, तुम्ही मागास आहात ना, म्हणून तर तुम्हाला रिझर्वेशन दिले ना. तुमचं प्रतिनिधित्व असतं तर तुम्ही कसं काय आम्हाला रिझर्वेशन काय सर? म्हणजे मी जर माझ्या जातीपुरतं जर विषय असा आहे, मला सगळ्या जातींच्या सगळं स्वरूप, नेचर, सगळ्या गोष्टी मला माहिती. आमचा तर डीएनए एसटीचा आहे सर. हो, डीएनए एसटीचा आहे. धनगर तेच म्हणतायत की आम्ही एसटी मध्ये आहोत. विजय एनटी ये प्रवर्गातल्या सगळ्या जाती एसटी. ही मागणी कुठे गेली? धनगरांनी एवढे दिवस म्हणजे एसटी मध्ये जाण्याची मागणी लावून धरली. मागणी आहेच, 4 पिढ्यांची मागणी आहे. आज धनगरांचा एक माणूस येऊन ओबीसी आरक्षण वाचवायला उभा कसं काय झाला? ताटातलं वाचवायचं का संपवायचं? तुम्हाला सूट बूट टाय मिळणार आहे एसटीच्या आरक्षणाच्या माध्यमातून. तो तुम्हाला पुढच्या लवणामध्ये, म्हणजे पुढच्या 50 मुंबईमध्ये गेल्यानंतर तो मिळणार आहे. पण आता तुम्ही तुमच्या अंगावरचे कपडे काढून द्या असं कोण म्हणत असेल तर? तुम्ही आता खूप दिवस कपडे घातले, त्यातून काढा बरं कापड. काढून देताय का तुम्ही? आणि तुम्हाला कोण देणार आहे? कोण हमी घेतोय तुमची एसटी आरक्षण तुम्हाला मिळणार आहे म्हणून? एसटीची अभेद्य भिंत आहे. ज्या जाती राहिल्या त्या राहिल्याच. ओबीसीचं रिझर्वेशनच्या संदर्भातला आयोग लागू होत नव्हता या देशात, म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला आपल्या कायदेमंत्रीपदाचा. ओबीसीला आरक्षण आता हल्ली मिळाले. त्यामुळे ही लढाई दिसते तेवढी सोपी नाही. इथल्या प्रस्थापित लोकांना तुमचं रिझर्वेशन, तुमचा सरपंच होणं, तुमचा सभापती होणं, तुमचा झडपी मेंबर होणं आणि त्यामधून मग त्या लोकशाहीच्या पाळण्यातून एखादा नेतृत्व पुढे येणं आणि त्यानं विधानसभेसाठी लोकसभेसाठी लढणं, जसं की महादेव जानकर, पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला. चंद्रकांत खैरे पराभव झाला त्यांचा. चंद्रकांत खैरे तर महाविकास आघाडीच्या बाजूने होते. त्यांचा पराभव होण्याचं काय कारण होतं? चला, महादेव जानकर आणि पंकजा मुंडे भाजप महायुतीचे उमेदवार होते, मान्य आहे. चंद्रकांत खैरे पण जनता नाराज असेल, त्यांच्या महाविकास आघाडीमधून होते. जनता नाराज असेल असं काय? जनता अशी कशी नाराज असते? जनता भाजप अलायन्सवर नाराज लोकसभेला समजू शकतो. मागच्या वेळेस त्यांनी इम्तियाज जलीलला निवडून दिलं होतं, तेव्हा तर आरक्षणाचा काही संबंध नव्हता. म्हणजे महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारावर जनता खुश होते आणि फक्त खैरेवर नाखुश होते असं तुम्हाला? मग औरंगाबादमध्ये यांचाच आला ना निवडून? कोणाचा? म्हणजे शिंदे गटाचं. मग ते त्याच्या अंडरकरंट बघा ना, अंडरकरंट मराठवाड्यातला बघा ना. कारण मराठा आरक्षणाची लढाई नाही लढत, मराठा वर्चस्ववादाची लढाई लढतोय. त्याचं ते स्थान त्याला अजिबात, ते काय म्हणतात की आमचा प्रत्येक ठिकाणी आमचा माणूस मोहरा असला पाहिजे. जरांगे पाटील काय त्या माणसाची पोच आहे? काय त्या माणसाला तो माणूस इथल्या शोषितांचे, वंचितांचे, भटक्यांचे, बलुतेदारांचे, आलुतेदारांचे हक्क नाकारतोय. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला तो डायरेक्ट धडका घेतोय. कॉन्स्टिट्यूशनची चौकट मोडायचा प्रयत्न करतोय तो माणूस. घटना चॅलेंज करतोय तो माणूस. त्या माणसाला एंटरटेनमेंट करते गव्हर्नमेंट. बरं, पण गरज तर वाटते तुम्हाला त्या समाजाला? कशी गरज असेल साहेब? हे बघा, मला मी माझं एक तुम्हाला हे सांगतो. माझा एक मित्र आहे, अनिल म्हणून एक मित्र आहे. म्हणजे मी त्याचं नाव घेतलं तर ते उगाच नको हे व्हायला, सरनेम जर घेतलं त्याचं, अनिल नाव आहे त्याचं.
आणि तो सर शाळेमध्ये खूप हुशार होता. त्याच्यानंतर तो डिग्री कॉलेजला आला. त्याने BSc मध्ये ऍडमिशन घेतलं, BSc ऍग्रिकल्चरला. एका मराठा आमदाराचं कॉलेज ते, आणि तो पण मराठाच, पण त्याची घरची परिस्थिती चांगली नव्हती. सेकंड इयर पर्यंत त्याने शिक्षण घेतलं. थर्ड इयरला फीस भरण्याची ऐपत नव्हती, त्याला ते शिक्षण सोडावं लागलं. आज कुठेतरी MIDC मध्ये काम करतो सर तो. म्हणजे तुम्ही ऍज एक समाज जर बघितलं तुम्ही, समाज जर म्हटलं, पण समाजाचे जे खालचे तबके आहेत, बोलू त्या का पुढं? लोकांना बोलू का पुढं? बोला ना सर प्लीज, तुमचं आहे. महाराष्ट्रात एकच मराठा समाज आहे? नाही, मी फक्त सांगतो मराठा ना, समाज उत्तर द्या ना मला. हा, एकच मराठा समाज आहे महाराष्ट्रात? एकच आहे? बाकीच्या जाती नाहीत महाराष्ट्रात? आहेत ना. आहेत ना. हो. तुम्ही मराठ्यामधल्या एका गरीबाची व्यथा सांगितली, ऐका ना. मराठ्यामधल्या एका गरीबाची व्यथा सांगितली, मान्य आहे. तो काय शिकला? BSc ऍग्रिकल्चर झाला. म्हणजे काय, तो BSc पर्यंत तरी गेला. आजही या महाराष्ट्रामध्ये विजय NTची मुलं 7वी 8वी नंतर LC घ्यायला जात नाही. गरीबाला जातच नाही ना सर. गरीबाला मग तुम्ही कुठल्या गरीबाची तुलना करताय? जातच अरे नाही, ज्या, मी म्हणतोय. अरे दादा, जी लोक त्या शाळेच्या पायथ्यातच जात नाहीत, त्याची फुटपट्टी कुठली लावणार तुम्ही? माझ्या कोटाला बटनच लावायला नाही. अरे ज्याला कोटच मिळत नाही, ज्याला शर्टच घालायला मिळत नाही, त्या गरीबाचं काय करणार आहे तुम्ही? व्यवस्थेचा प्रॉब्लेम, व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे. हे रिझर्वेशन, मागास, हा. ही महाराष्ट्राची व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेपासून सर्वात जो मागास आहे, जो पिछडलाय, त्या तो सामाजिक विकलांग आहे, सामाजिक अपंग आहे, त्या माणसाला पुढे घेण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे ना. तुम्ही मराठ्याचा गरीब इथं असू शकतो, पण भटक्या विमुक्तांचा गरीब इथं आहे ना. ह्या गरीबाची आणि ह्या गरीबाची तुलना करा ना तुम्ही. ह्या ओबीसीचं मागासलेलं पिछडलेपणाचं जे रिझर्वेशन आहे, इथं तुम्ही या मराठ्याच्या लोकांना तुम्ही टाकू शकता का? काय म्हणतोय? आजही इथली व्यवस्था, आजही इथला लबान बंजारा, आजही तो तांड्यावरतीच राहतो. त्याच्या घराची उंची 10 फुटापेक्षा उंच असू शकत नाही. आजही मॅक्सिमम लोकांच्या घरावरती पत्रे आहे. आजही मॅक्सिमम बंजारा ऊसतोडीचं काम करतो, मजुराचं काम करतो. आजही 12 बलुतेदार 10x10च्या पुढे ते दुकानाचं एक्सपान्शन करू शकलेला नाही. आजही तो इथली उपजाऊ जमीन स्वतःच्या नावावर ग्रहण करू शकलेला नाही. आजही गावाच्या ग्रामदैवतामध्ये त्याला मान सन्मान इज्जतीची वागणूक मिळालेली नाही. आता हे सगळे प्रश्न सुटणार आहेत, फक्त एकदा आरक्षण भेटायला पाहिजे बस. आरक्षण भेटायला पाहिजे म्हणजे पॉलिसी आहे ना. तुम्ही आरक्षणाला का कटकऱ्यामध्ये नाही, मी आरक्षणाला कटघऱ्यामध्ये मग काय नाही म्हणताय करत आहे. आज आरक्षण असताना पण हे लोक भेटत नाही. व्यवस्था नाही इथली. हजारो वर्षाचा स्पॅन आहे. ब्लड मध्ये जात आहे तुमच्या. एखाद्या दलिताच्या पोरानं गावामध्ये येणं आणि चांगला टुमदार बंगला बांधणं, त्याला असं म्हणणार आहेत का, अरे गरीब खूप खूप वाईट अवस्थेमधनं येऊन ह्या पोरानं एवढी तरक्की केली, एवढं चांगलं, असं नाहीत म्हणणार. अरे ते सरकारचे जावई आहे, अरे ते आरक्षणामधनं पुढे गेला असं. म्हणजे तुम्ही एखाद्याची संधी आणि त्या संधीतून त्यानं सोनं केलेलं हे सुद्धा तुम्हाला बघवत नाही. आज तुम्हाला असं म्हणायचं आहे का इथला जो ब्युरोक्रेसी आहे त्यामध्ये जातीवाद नाही असं म्हणायचं आहे? पदोन्नतीमध्ये वरचे लोक ज्यावेळी शेअर लिहिला जातो त्यावेळी काय करतात सांगू काय काय? आजही ओबीसी मधल्या विजय NT मधल्या एखाद्या अधिकाऱ्याचं काय मानसिक खच्चीकरण होतं, त्या अधिकारी धाड येऊन रडतात आमच्या समोर. म्हणजे रिझर्वेशन काय सांगतं? रिझर्वेशन जन्म घेण्याच्या अगोदर पासून तो नोकरीतल्या प्रमोशन रिटायरमेंट पर्यंत रिझर्वेशन त्या माणसाची, त्या कम्युनिटीची, त्या मागासवर्गीयाची प्रिकॉशन घेतं. पण इथली व्यवस्था ती प्रिकॉशन घटनात्मक बेकायदेशीररित्या त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करते. हजारो वर्षाचा स्पॅन आहे एकीकडं. तुम्ही 28-29 वर्षात कसा काय ओबीसीना न्याय देणार आहे? रिझर्वेशन मस्ट बी आहे. आणि गव्हर्नमेंटकडे रिझर्वेशनच्या माध्यमातूनच इथं माणसाची उन्नती होते किंवा त्याला चांगली वागणूक असं कोणी सांगितलं? इथं सोशल असिस्टन्स आहे, सोशल वेलफेअर आहे, अनेक योजना आहेत ना. गरिबी हटवच्या योजना नाहीत का? BPL नाही का? इतर राशन तुम्ही देत नाही का घरोघरी नेऊन? मग तुम्हाला ओबीसीचं रिझर्वेशन जे प्रतिनिधित्वासाठी दिलंय, ज्या माणसांना, ज्या इथल्या व्यवस्थेमधल्या लोकांना, ते डोंगराच्या कुशीला आहेत, ते भटक्यांचं जीवन जगतात, ते विमुक्तांचं जीवन जगतात, त्या माणसांना आमदार खासदार व्हावंसं वाटत नाही का? त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेत का जाऊ नये? त्यांनी तसा का प्रयत्न करू नये? कारण हजारो वर्ष ज्यांना या व्यवस्थेत सामील होता आलं नाही त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. पण आता आमदारकी येणार आहे, आता नगर परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत, मग याच्यामध्ये काही प्लॅन केलाय का तुम्ही की समाजाला कसं पुढे आणता येईल? प्लॅन, लोकशाहीमध्ये निवडणुका हा उत्सव असतो, साध्या भाषेत यात्रा असतो. आता हाच चान्स आहे ना सर वरती जाण्याचा. इथे रिप्रेझेंटेशन भेटलं तरच समोर काहीतरी भेटेल ना सर. आम्ही आमच्या हक्काने अधिकाराचं संरक्षण करण्यात इथली व्यवस्था जर नालायक ठरली तर लायक उमेदवार निवडून द्या म्हणून आम्ही अपील करणारच आहे ना. आता त्याच्यावर त्या जनतेनं किती मनावर घ्यायचंय, किती खुलून पुढे यायचंय, हिमतीनं मतदान करायचंय आणि आपली माणसं हाऊसमध्ये गेली पाहिजे तो विचार करायचा आहे. सिंपल बात आहे, ते करतील लोक.
अनऑर्गनाइज्ड आहेत म्हणजे त्यांना काही कळत नाही असं कोणी एवढं गृहीत धरायचे काही कारण नाही. 2024 आहे, डिजिटल जमाना आहे. या जमान्यामध्ये आम्ही आमच्या तरुणांना निश्चित तुमच्याकडनं काही सपोर्ट करसाल का सर? जर सपोज एखादा तरुण म्हणतो की मला म्हणजे प्रतिनिधित्व करायचं आहे, प्रतिनिधित्व करायचं तर त्याला त्या भागातला हा. तिथल्या प्रत्येक मतदारापर्यंत आपला आवाज आणि त्या लोकांना मी अपील करू शकतो की हा एज्युकेटेड आहे, हा संविधान मानणार आहे, हा महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेच्या हक्काने अधिकार आणि प्रत्येकाला गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट देणारा हा आपला कार्यकर्ता आहे. आम्ही कधीही संविधानाच्या विरोधात बोलत नाही. आम्ही कधीही ओबीसीनी भटके विमुक्तांनी कधी इथं जाळपोळ केली नाही, कायदा हातात घेतला नाही, कुठला असा खूप मोठा वंशिक संघर्ष उभा केला. बीडकडे चालले आता. हो, बीडला पेटवलं कोणी? बीड कोणी पेटवलं सर? कोणी पेटवलं? तुम्हाला जगाला माहिती ना, माझ्या तोंडून काय सांग, मी पण सांगतो मग. सांगा की. अरे बीड कुणी ओबीसीची घरं कुणी जाळली? कुणी मालमत्ता टार्गेट केल्या? कुठे त्या आरोपींचं झालं काय? केसेस सनील केल्या. केसेस मग तेच सांगतोय ना. मग असं होणार असेल तर मग नालायक लोकांना बाजूलाच काढलं पाहिजे ना. म्हणजे मुख्यमंत्र्यापासून प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या आमदार खासदारापर्यंत नालायक लोक आमची मतं पडत नाहीत का त्यांना? आमचे प्रतिनिधी नाहीत का ते? हा, हे बघा, मराठ्यांचे इथं 56 मोर्चे निघाले. त्या 56 मोर्चांना आम्ही सगळा ओबीसी त्यामध्ये सहभागी होतो. मला पण ओबीसी आरक्षणाचा लढा लढणारे लक्ष्मण हाके ज्यावेळी त्या माथुरी गावातून भगवानगडाकडे जात होते त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा तापा समजून त्याच्यावर दगडफेक आमच्या म्हणजे उपकाराची फेड कशी केली आमची? म्हणजे दुसऱ्यांनी काय मागितलं की तो गुन्हेगार, जातीयवादी. आणि तुम्ही शिव्या देता, तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या देता, सचिवांना शिव्या देता, तुम्ही भुजबळांना शिव्या देता, तुम्ही लाडला शिव्या देता, तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देता. मुख्यमंत्र्यांना शिव्या देणं म्हणजे 12 करोड जनतेचा अपमान नाही का? मग हे कसं काय सहन करता इथलं गव्हर्नमेंट? ज्याला संविधान, ज्याला कायदा, ज्याला इथल्या लोकांचे हक्क अधिकार माहित नसतील, ज्याला बलुता कोण, आलुता कोण, मागास कोण, फॉरवर्ड कोण, आणि मग जर मराठे मागासलेले असतील तर फॉरवर्ड कुठली कम्युनिटी आहे ते सांगावं त्यांनी पुढे येऊन. कुठली एक कम्युनिटी अशी आहे की ज्यांनी ज्या कम्युनिटीमुळे मराठे एकदम पिछडले गेले, ओबीसीच्या पण मागं, विजयएनटीच्या पण मागं कुठेतरी गेले, त्यांचं प्रतिनिधित्व संपलंय, त्यांच्या कोऑपरेटिव्ह सेक्टर मधलं प्रतिनिधित्व संपलंय आणि त्यांना आता पुढे घेण्याशिवाय गत्यंतर नाही, प्रत्यंतर नाही. असं कुठं आहे तेवढं मला सांगा. यावं विचारवंतांनी, तज्ज्ञांनी पुढे आणि द्यावीत या प्रश्नाची उत्तर. जाऊ दे, आता खरंच आता निवडणूक आल्या तर हा एक चान्स आहे प्रत्येकाला प्रतिनिधित्व भेटणार. तुमचा काय प्लॅन आहे? निवडणूक 60% ओबीसी असतील तर 60% प्रतिनिधित्व ओबीसी टाकणार आहेत? माझं मी उभं राहण्यापेक्षा मी महाराष्ट्रातल्या किमान 100 जागांवरती आपण निश्चित परिवर्तन घडवून आणण्याची मोहीम आखू. मग तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं काय सर? मुख्यमंत्री का नको व्हायला? का धनगराच्या मेंढपाळाच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये असं कुठे लिहिलंय का? प्रत्येकाचा अधिकार होऊ शकतात, का नाही होऊ शकत? म्हणजे कर्पुरी ठाकूर, मी मान्य करू, हो यस, कर्पुरी ठाकूर एका नाभिक समाजाचा माणूस बिहारचा जर 2 वेळा मुख्यमंत्री होत असेल तर बहुसंख्येनं असणाऱ्या धनगर समाजाचा, ओबीसीची चळवळ लढणारा, दीनदलिताची चळवळ लढणारा लक्ष्मण हाके महाराष्ट्राचा का मुख्यमंत्री होऊ नये? आता कोणाला पटणार नाही, कोणाला हास्यास्पद वाटेल. कारण दलित ओबीसीनी भटक्यांनी मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणं म्हणजे हास्यास्पदच आहे. का बघू नये लक्ष्मण हाके? बिलकुल. बाबासाहेब म्हणायचे लो एम इज क्राईम. अरे मी शिक्षण घेतलंय, मला हक्क, कायदा, कानून, संविधान, मतदानाचा अधिकार, माझ्या कम्युनिटीच्या बाबतीत काय व्यवहार होतोय हे जर मला जवळून अनुभवायला मिळत असेल तर परिवर्तनाची भाषा लक्ष्मण हाके बोलत असेल तर चुकलं काय? आता एकत्र कसं करणार सर समाजाला? तुम्ही एवढं मोठं ओबीसी समाज आहे आणि तुम्ही जसं बघताय ना, जातीमध्ये एवढं डिवाइड झालेलं आहे. आज सध्याची परिस्थिती जर बघितली, खाली पोलरायझेशन आहे सर. म्हणजे ओबीसी पण एकत्र नाही असं तुम्ही समजू नका की ओबीसी खूप एकत्र झालेला आहे. त्याच्यामध्ये खाली पोलरायझेशन, बंजारा वेगळा, माळी वेगळा, कोळी वेगळा, त्याच्यानंतर धनगर वेगळा. आता यांना एकत्र एकाच छत्राखाली आणायचं तुम्हाला. निश्चित महाराष्ट्रातल्या प्रतितेज पक्षांचे ओबीसी सेल बंद करायचे आणि ओबीसीचा एक आवाज मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी करायची. तुम्हाला आली का ऑफर बीजेपीची ओबीसी सेलचा? ओबीसी सेलच बंद करायचे महाराष्ट्रातले सगळे. ही नवीन माझी लाईन आजपासून. ओबीसीचा महाराष्ट्रातला प्रत्येक सेल बंद असेल. कारण ओबीसी विजयएनटी मधला एखादा कार्यकर्ता जर पुढे येऊन काम करायला लागला तर इथले प्रथित यश पक्ष त्यांच्या मेन स्ट्रीम मध्ये, त्यांच्या पॉलिट ब्युरो मध्ये स्थान देत नाही. त्यांच्या मेन निर्णय प्रक्रियेमध्ये असलेली त्यांचं जे मंडळ असतं, शिष्टमंडळ, त्यात स्थान देत नाही. त्याला ओबीसी सेलचा प्रमुख केला जातो, त्याला विमुक्त आघाडीचा प्रमुख केला जातो, अल्पसंख्याक आघाडीचा, दलित आघाडीचा प्रमुख केला जातो. का आम्हाला दुय्यम समजता का? दुय्यम वागणूक देता का? महाराष्ट्रातले अख्ख्या पक्षांचे ओबीसी सेल हा लक्ष्मण हाके इथून पुढच्या कालावधीमध्ये नेस्तनाबूत करून टाकेल आणि एक ओबीसीची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी करेल. आणि पब्लिकनं 18 पगड जातीने जर तेवढा रिस्पॉन्स दिला तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा असेल, यामध्ये कुठलीही तीळ मात्र शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, तुम्हाला आता राज्यकर्ती जमात बनायचं. ते काय असेच बोलले होते का?
लाख मोलाच्या मताचा अधिकार आम्हाला दिला. अरे टाटा बिर्ला अंबानीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे आणि गावगाड्यामधल्या ऊसतोड करणाऱ्या वंजारीच्या मतालाही तेवढीच किंमत आहे, बंजाराच्याही मताला तेवढीच किंमत आहे, सेंट्रिंग वरती बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या लेबरला म्हणजे कामगाराला मताला तेवढीच किंमत आहे. बिलकुल. मताचं एकत्रीकरण करायचं आहे आणि गुलामाला त्याच्यातल्या गुलामीची जाणीव प्राप्त करून द्यायची आहे. आम्ही उपोषणाला बसलो, 18 पगड जातीची माणसं वाजत गाजत तिथं आली. लक्ष्मण हाके बसलाय, बसू दे त्याला असं नाही म्हणले. सगळ्यांनी आपली भाषा बोलतोय, आपला कुणीतरी आवाज उठवतोय, लोकांना कॉन्फिडन्स आला, लोक आली तिथं. बरं, आणि ते वडापावचं काय प्रकरण आहे सर? हे मुद्दा नेमका ते बदनाम करण्यासाठी आणला की नेमकं काय आहे त्याच्यामध्ये सत्यता काय? मला तर खाल्लं तरी काय काय प्रॉब्लेम आहे? वडापाव तो फोटो तुम्ही परत एकदा बघा. तिथंच एक पुस्तक आहे, बाबासाहेबांची प्रतिमा आहे त्या पुस्तकावरती, कव्हर पेजवरती, आणि त्याच्यावरती हेच माझं घड्याळ आहे. त्या घड्याळाचा आकार आणि वडापावचा आकार कसा असू शकतो? मग घड्याळ मोठा आहे, वडापाव एवढं का? वडापाव घड्याळाच्या आकाराचा होता. मॉर्फिंग करणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. परत तो फोटो तुम्ही निहाळून बघा. घड्याळाच्या आकाराचा वडापाव कसा असू शकतो? अजून तर, आणि मी जिथं उपोषण केलं तिथल्या आजूबाजूच्या 50-60 किलोमीटर मध्ये वडापाव विकला जात नाही. तिथलं ते खाद्य नाही. मग पुण्यामधून वडापाव घेऊन येईल, पुढे सगळी कॅमेऱ्याची रांग असताना त्या कॅमेऱ्या समोर मी वडापाव माझ्या उशाला ठेवेन. खायचा तर ते गोधडीच्या आतनं खाईल, काजू बिजू बदाम चुरून खाईल ना. मी कधीही गोधडी माझ्या अंगावर घेतली नाही. मी कधीही सिव्हिल डॉक्टरांचे म्हणजे सरकारी डॉक्टरांचा उपचार किंवा चेकअपला कधीही नकार दिला नाही. मला खायचं असतं गोधडीच्या आतून खाईल ना, लाल रंगाची गोधडी घेईन आणि मग त्यामधून खाईल. मला वडापाव असा ओपन ठेवून खायची काय? मला कळतंय तुम्ही कोणीकडे नेताय. सो हे होते आपल्यासोबत माननीय लक्ष्मण हाकेजी. आता यांनी जसं सांगितलं महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री यांना बनायचंय, म्हणजे महाराष्ट्राच्या ओबीसीला बनायचंय, भटके विमुक्तातल्या तुम्ही लॉयल बनू शकतो. जनतेने मनावर घेतलं तर, अरे जनता जनार्दन आहे आणि लोकशाहीमध्ये जनतेला अंतिम अधिकार आहेत. जनता इथं इंदिरा गांधीला पराभूत करू शकते, अटल बिहारींना पराभूत करू शकते, सखा पाटलांना पराभूत करू शकते. हे कोण आहेत? अगदी बरोबर सर. बस सर, इंटरव्ह्यू कसा वाटला तुम्हाला ते सांगा आमच्या धन्यवाद. जास्त तुम्ही ज्या पद्धतीनं मुलाखत घेतलीत आणि एकदम सामान्य माणसांच्या मनातले प्रश्न विचारले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि छान प्रश्न विचारले. खूप खूप धन्यवाद. सचिन स्पेस या आपल्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व फॉलोअर्सना मी विनंती करेन की जनतेचा आवाज बनू पाहणाऱ्या या सचिन स्पेस या युट्यूब चॅनलला निश्चित तुम्ही सबस्क्राईब करा. मी करतोय आजपासून, तुम्हीही करा आणि आपण आवाज उठवणाऱ्या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.